तुम्ही फाउंडेशन लावताना अशा चुका करतात का? आत्ताच थांबवा आणि पॅची आणि डल स्किनपासून वाचवा. आणि फाउंडेशन कसं वापरायचं हे मी सांगते. पहिले ब्युटी ब्लेंडर हे पाण्यामध्ये डीप करून घ्या, चांगलं पिळून घ्या आणि नंतर फाउंडेशन लावा आणि त्याला डॅब-डॅब करा. नाही रगडायचं नाही आहे. रगडल्यावरती स्किन एकदम डल दिसते. तुम्ही फोटो बघितलाच असेल. आणि एकदम डॅब-डॅब करायचा वेळ लागला तरी चालेल, पण एकदम स्किन इव्हन टोन दिसतो आणि तुम्ही रिझल्ट तुमच्या समोर आहे. आणि फाउंडेशन लावताना कधीही रगडायचं नाही आहे. त्यामुळे चार-चौघात आपण उठून कधीच दिसणार नाही. असेच नवीन-नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता माझं तुम्हाला डेली रुटीन शेअर करते. मी भेंडीची भाजी, कढी आणि फोडणीचा भात होता आणि पोळी दुपारच्या जेवणामध्ये. आणि मला कढी प्रचंड आवडते. कोणाकोणाला कढी आवडते मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हे हळदी कुंकाला गेले होते, मागचा फोटो आहे आणि म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं. आणि मला ती रांगोळी एवढी प्रचंड आवडली, खूप आवडली. आणि नंतर आत्विक अभ्यास करत होता, म्हणजे पाटीवर लिहितो आहे. आता नवीनच लिहायला शिकला आहे म्हणून त्याला खूप आवडतं ते. आणि तुम्ही बघू शकताय. आणि लहान मुलं असल्यावरती त्यांचं काही नवीन केल्यावरती त्यांना वाह करावंच लागते, नाहीतर रडायला लागतात. आमचा आत्विक तर रुसूनच बसतो. आणि तुमच्याही घरी असंच वातावरण आहे का? मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि असेच प्रेम देत राहा, असेच सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.